माझ्या शाळेचे नाव जिजामाता प्रॅक्टिसिंग स्कूल सातारा. माझ्या गोष्टीचे नाव आहे लांडगा आला रे आला. एका गावात गोपी व त्याचे वडील राहत होते. गोपी हा खोडकर होता. नेहमी सगळ्यांच्या खोड्या करायचा. एके दिवशी त्याच्या बाबांना एक मोठं काम आलं म्हणून बाबांनी गोपीला बोलवलं व म्हणाले, गोपी, मला एक मोठं काम आलंय म्हणून मला बाहेर गावी जायचंय. आपल्या बकऱ्या घेऊन तेवढं चरायला नाही बरं जंगलात. गोपी भले खोडकर होता, पण तो आपल्या वडिलांना कधी नाही म्हणायचं नाही. मग तो म्हणाला, हो ठीक आहे बाबा, मी आपल्या बकऱ्या घेऊन जातो चरायला. मग त्याने बकऱ्या घेतल्या व जंगलाच्या कोणात चरायला नेल्या. तिथे त्याला एक मोठं वडाचं झाड दिसलं. त्याच्या खाली त्याने बकऱ्या बांधल्या व वरती आरामात बसला. त्याला खोडी करावीच वाटली. त्याने आरडाओरडा केला, वाचवा वाचवा, लांडगा आला, माझ्या बकऱ्या येतो, वाचवा. असं त्याने आरडाओरडा केला. हे बाजूच्या लोकांना ऐकू आले. ते म्हणाले, चला चला, काठी कोयता घेऊन चला, लांडग्याला मारायला चला पटकन. सगळेजण काठी कोयता घेऊन जंगलाच्या दिशेने गेले आणि एक काकी गोपीला म्हणाली, अरे गोपी, कुठे आहेस लांडगा, कुठे आहे, सांग आम्हाला. तू बरा आहेस ना, तुला काय लागलं नाही ना, कुठे आहे लांडगा, सांग आम्हाला पटकन. यावर गोपी म्हणाला, काका, कुठला लांडगा, कोणाचा लांडगा, इथे कुठलाही लांडगा नाहीये, मी तर फक्त खोडी करत होतो. सगळे लोक त्याच्यावर चिडले आणि म्हणाले, अरे गोपी, अशी खोडी परत करू नकोस. दुसऱ्या दिवशी सुद्धा गोपीने तीच खोडी परत केली. सगळेजण खूप चिडले त्याच्यावर. असं तो दररोज करू लागला. एके दिवशी खरंच लांडगे आले. एक नाही, दोन नाही, 4-5 मोठी लांडगे आले आणि बकऱ्या नेऊ लागले. यावर गोपी म्हणाला, वाचवा वाचवा, लांडगा आला, माझ्या बकऱ्याने काय, वाचवा. पण यावेळी कोणी त्याच्या मदतीला धावून आले. सगळ्यांना असंच वाटलं, आता हा परत खोडी करणार, नकोच आहे, राहू दे. कोणी त्याच्या मदतीला गेले नाही. त्या लांडग्यांनी सगळ्या बकऱ्या नेल्या. गोपी हताश झाला. ही गोष्ट कुणीतरी त्याच्या वडिलांना सांगितली. वडील धावत धावत तिथे आले आणि म्हणाले, अरे गोपी, हे काय केलंस तू? तुला माहितीये का, या बकऱ्याच तर आपल्या कमाईचं साधन होतं. आता खायचं काय, घर कसं चालवायचं? मी तुझ्या खोडीकडे आधीच लक्ष द्यायला पाहिजे होतं. यावर गोपी म्हणाला, बाबा, मला माफ करा, मी अशी खोडी परत कधीच करणार नाही, मला माफ करा, धन्यवाद. गोष्ट सगळ्यांना माहित होती, पण त्याचा